श्री स्वामी समर्थ. ज्या घरामधल्या स्त्रिया हे 6 ते 7 कामं करतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी म्हणजे पैसा सुख हे कधीही टिकत नाही. घरातली स्त्री का आपण म्हणतो की बघा घरातली स्त्री ही किती महत्त्वाची असते. घरातली स्त्री ही माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते. तर त्यामुळे घरातली स्त्री जर काही नियमांचं पालन करत असेल तर त्या घराचं कल्याणच होतं. या उलट त्या घरातल्या स्त्रीकडून वारंवार काही चुका होत असतील तर त्याचे वाईट परिणाम त्या घरातल्या सगळ्यांना भोगावे लागतात. घरातल्यांची प्रगती थांबते. कष्ट करून सुद्धा नशिबाची साथ मिळत नाही आणि मग त्या घराचं माहिती का सगळ्या दृष्टीने सगळ्या बाजूने दुःख अडीअडचणी संकट यायला लागतात. घरातली स्त्री ही लक्ष्मीचं रूप असते आणि आपल्या घरात स्त्रीचं वास्तव्य म्हणजे साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य घरामध्ये आहे असं समजलं जातं आणि त्यामुळे त्या स्त्रियांनी काही नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. आता बघा काही चुका आहे ना स्त्रिया स्वतःहून करत नाही. त्यांना माहीतच नसतं की ही गोष्ट चुकीची आहे आणि वारंवार ती गोष्ट घडत राहते. मग त्यामुळे अडचणी यायला लागतात. स्त्रिया घरामध्ये जर ह्या काही 6 ते 7 चुका करत असतील तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य कधीही राहत नाही. लक्ष्मी त्या घरातून निघून जाते. मग गरिबी येते, दारिद्र्य येतं आणि मग आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते. तर बघा त्या गोष्टी कुठल्या आहे. सगळ्यात पहिले म्हणजे ज्या घरातली स्त्री ही उशिरा उठते. सूर्योदय झाल्यानंतर अगदी तुम्ही 8 आणि 9 वाजता उठत असाल तर त्या घरामध्ये दारिद्र्याची पीडा येते. ते घर जे आहे मग ते म्हणजे बघा तुमचं सासरचं घर असेल, तुम्ही सेपरेट राहत असाल, कसंही असेल तरी त्या घरामध्ये अडचणी यायला लागतात. नेहमीची गोष्ट समजा तुम्ही रोजच अगदी उशिरा उठतात तर हे चुकीचं आहे. कधीतरी बघा हो आपण पण आपलं पण एक रुटीन असतं. पण कधीतरी समजा आजार पण आहे किंवा काहीतरी रात्री कोणत्या काही गोष्टींमुळे काही कार्यक्रम होता वगैरे उशीर झाला तर अगदी तुम्ही 8 आणि 9 नका, पण 7-7:30 पर्यंत तरी ठीक आहे. पण नेहमी अशी चूक व्हायला नको. दररोज ह्या स्त्रिया ज्या अशा उशिरा उठत असतील तर त्यांच्या घरामध्ये नक्कीच 100% प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. घरातला करता पुरुष कष्ट करून सुद्धा त्याला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. आर्थिक अडचणी यायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळेस झाडू मारतात. बघा झाडू हे माता लक्ष्मीचं रूप आहे. झाडूला कधी पण चुकून पण पाय पण लावू नका. पाय लागला की लगेच नमस्कार करा. काही बघा अक्षरशः आपण बघितलं असेल, काहींना नाही पटत हे, पण आपण बघितलं असेल पायाने झाडू ढकलला जातो वगैरे. हे अत्यंत चुकीचं आहे. तुमच्या घरात लहान मुलं जरी असतील त्यांनी जरी झाडूला कधी पाय लावला तुम्ही लगेच त्याच वेळेस त्यांना सांगा की बाळा झाडू हा देव असतो, बाप्पा असतो, त्याला नमस्कार कर. आणि असं करायचं नाही. चुकून पण झाडूला पाय लागू देऊ नका. संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांजेच्या वेळेस कधीही झाडू मारू नका. यामुळे घरातली माता लक्ष्मी भरलेलं घर जे आहे ते रिकामं व्हायला वेळ लागत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा किंवा कढई हे झोपण्यापूर्वी गॅसवरून उतरवून ठेवलं पाहिजे. चुलीवरून पूर्वीच्या स्त्रिया म्हणायच्या बघा चुलीवर रात्री कधी पण कढई ठेवू नये. बऱ्याचशा स्त्रिया रात्री झोपण्यापूर्वी तवा किंवा कढई तशीच गॅसवर उलथी पालथी ठेवून देतात किंवा तशीच ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी मग ते सकाळी उचलत असतात. यामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते. याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघू शकतात. फक्त आत्ता एवढंच लक्षात ठेवा कधी पण रात्रभर गॅसवर, स्टोववर, चुलीवर तुम्हाला तवा वगैरे कढई ठेवायची नाही आहे. काही स्त्रिया बघा पायाने वगैरे दरवाजा उघडतात. समजा आपल्याकडे कधी हातामध्ये काहीतरी सामान आहे, कोणी आपण असंच लाथ मारणार नाही आहे, कोणी असं करायला वेडं पण नाही आहे. पण बघा कधीतरी आपल्या हातामध्ये काही सामान आहे वगैरे, मुख्य दरवाजाला पायाने वगैरे उघडणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. मुख्य दरवाजा हा आपल्यासाठी सर्व काही असतो. मुख्य दरवाजातून सकारात्मक नकारात्मक ऊर्जा येत असते आणि मुख्य दरवाजा बाबतीत आपण बघा स्वस्तिक काढतो, तिथे तोरण लावतो, तिथे लक्ष्मीचे पावलं लावतो आणि असा दरवाजा आपण पायाने उघडणं हे तुम्हाला तरी वाटतं का? बरोबर. घरातले मुलं मुली अशी चूक करत असतील तर त्यांना पण तुम्हाला या गोष्टी सांगायच्या आहे वेळोवेळी. आणि देवी देवतांचा वास असतो आपल्या दरवाजामध्ये आणि तिथूनच काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येत असतात. म्हणून कधी पण पायाने दरवाजा उघडू नका. यानंतर खूप महत्त्वाचं, बऱ्याचशा 70-80% महिला ही चूक करतात. ज्या स्त्रिया खरकटी भांडी तसेच रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी धुतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधी वास करत नाही. माता लक्ष्मीला अस्वच्छता, घाणेरडापणा अजिबात आवडत नाही. बघा खरकट्या भांडे वगैरे ना आपण निदान ते आजकाल बऱ्याचशा बायांकडे धुणं भांड्याला मावशी येतात कामाला. मग ते काय करतात तसंच भांडे अगदी तसे साचून ठेवतात. बघा तुमच्या घरामध्ये वेगळी बाल्कनी असते, ड्राय एरिया असतो ज्याला आपण ड्राय एरिया म्हणतो वगैरे, तिथे तुम्ही ठेवत असाल तरी पण एक सवय लावून घ्या. ते खरकटं वगैरे व्यवस्थित एका पिशवीत काढून तुम्ही साईडला कोपऱ्यामध्ये ठेवा. ते तसेच भांडी डायरेक्ट खरकट्यासहित तसंच अजिबात ठेवू नका. अतिशय वाईट सवय आहे. यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता वाढते अगदी छोट्या छोट्या कारणावरून नवरा बायकोमध्ये, सासू सुनांमध्ये, मुलगा आई यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात. म्हणून कधी पण लक्षात ठेवा.
यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया उंबरठ्यावरती उभं राहून किंवा बसून शक्यतो नाही पण उभं राहून गप्पा मारत असतील तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. संध्याकाळच्या वेळेत तर असं अजिबात नेहमीच नाही झालं पाहिजे, पण संध्याकाळच्या वेळेत अजिबात नाही. फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे असतं बघा, शेजारी दार असतं, मग शेजारच्या ताई आपल्याशी तिथे त्यांच्या दारात उभं राहून आपण त्यांच्या दारात उभं राहून असं आपण गप्पा मारतो. पण उंबरठ्यावर उभं राहून कधीही त्या ताई जरी तुमच्या उंबरठ्यात उभं राहत तरी त्यांना एकदम मध्ये बोलवा किंवा बाहेर, तुम्ही पण उंबरठ्यावर उभं न राहता एकदम मध्ये किंवा बाहेर राहून तुम्हाला बोलायचं आहे. कधी पण उंबरठ्यावर उभं राहून कधी पण गप्पा मारू नये, बोलू नये. तर बघा, या काही 5 ते 6 गोष्टी आहे यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कधी पण लक्षात ठेवा, काही महत्त्वाचे शुभ दिवस असतात त्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं, पण ह्या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. घरातली स्त्री शक्यतो हे कामं करत असते, तर त्यामुळे घरातल्या स्त्रीकडून या चुका होत असतील तर मग आपल्या घरावर संकट यायला लागतात. आणि खरंच या गोष्टींचं कुठेतरी तथ्य आहे. जुने लोक आपल्याला सांगतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की काय हे लोक बडबड करतात, पण नाही, जुन्यासुद्धा सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. आपण त्याचा एकदा विचार केला पाहिजे. आणि काय होतं, ठीक आहे आपण म्हणू की नाही वाईट नाही होत, पण मग अशाच आपल्याला जर वाटतं कोणी सांगते चुकीचं आहे तर नाही करायच्या त्या गोष्टी. तर बघा, ह्या काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्याल की जेणेकरून आपला घरातला संसार, घरात आनंद सुख हे अगदी भरभरून राहील. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या नियमांचं तुम्ही पालन कराल. माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.